नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण सँडविच करायला घेतलं म्हणजे विविध सॉस आपण त्यांना लावत असतो आणि मेयोनीजचा देखील वापर करत असतो. आज आपण सॉस आणि मेयोनीज न वापरता अगदी हेल्दी असं सँडविच मुलांसाठी कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. आज मी तुमच्यासोबत एक चटणीचा प्रकार आणि अगदी छान असा चटपटीत मसाला देखील शेअर करणार आहे. जर तुम्ही हा मसाला आणि चटणी बनवून ठेवली तर आपण अगदी सहज त्याला 1 ते 2 महिना स्टोअर करून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला सँडविच बनवायचं असतं अगदी सहज आपण त्या चटणी आणि मसाल्याचा वापर करून मुलांसाठी अगदी चविष्ट हेल्दी असा सँडविच करून घेऊ शकतो. तर सँडविचची जी काही लाल चटणी आपण सॉसच्या जागेवरती वापरणार आहोत त्यासाठी मी अर्धा ते 1 तास आपण गरम पाण्यामध्ये मिरच्या ह्या भिजून ठेवायत. मिरचीचा कुठलाही प्रकार वापरला तरी काही हरकत नाही. बेडगी मिरची वापरल्या तर ती मुलांसाठी चवीला तिखट पण राहणार नाही आणि कलर देखील अगदी छान असा येतो. त्यानंतर मी भिजून घेतलेल्या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आपण लसूण कमी जास्ती करून घेऊ शकतो आवडीनुसार. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखरेचं आणि साखरेचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला आता या चटणीला अगदी छान बारीक फिरून देणार आहोत. बघू शकाल अगदी छान अशी आपली ही चटणी तयार झाली. ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी ही बनवून ठेवली तर ही फ्रीजमध्ये कमीत कमी 2 ते 3 महिने आपण अगदी सहज तिला स्टोअर करून घेऊ शकतो. अगदी चविष्ट असं याच्यापासून सँडविच हे तयार होतं. बघू शकाल अप्रतिम अशी आपली लाल मिरचींची सँडविचसाठी लागणारी चटणी ही तयार झाली. त्यानंतर लगेच आपण आता त्यासाठी लागणारी कोथिंबीरची आणि पुदिनाची जी ग्रीन चटणी असते ती बनवून घेणार आहोत. मिक्सरच्या भांडीमध्ये अगदी भरपूर अशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं आपण आवडीनुसार कमी जास्ती दोघींचं प्रमाण करून घेऊ शकतो. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचचा आल्याचा तुकडा आणि अर्धा वाटी डाळ्या नसतील तर आपल्याकडे जर बारीक शेव असेल ती वापरली तरी काही हरकत नाही. आवडीनुसार हिरवी मिरची, कितपत आपल्याला चटणी तिखट हवी त्यानुसार आपण हिरवी मिरची वापरायची आणि पाणी न घालता आधी आपण याला मिक्सरला बारीक फिरून घेतलं. त्यानंतर आपलं आता याच्यामध्ये अगदी थोडेसेच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, जास्ती मीठ घालू नका. त्यानंतर अगदी थोडीशी मी याच्यामध्ये शेंदवा मीठ किंवा काळं मीठ आपण घालून घ्यायचं. 1 चमचा भाजून घेतलेलं जिरेपूड, डायरेक्ट जिरेही घातलं, भाजून घातलेलं म्हणजे भाजून घेऊन जिरेही घातलं तरी काही हरकत नाही आपल्याकडे जर जिरेपूड नसेल तर. त्यानंतर लगेच अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी थोडासा निंबूचा रस, आणि निंबूच्या रसामुळे आपला चटणीचा कलर तसाच अगदी बरेच दिवसपर्यंत टिकून राहतो आणि बर्फ देखील आपण कलर अगदी छान असा राहण्यासाठी वापरला आहे. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला अगदी छान दाटसर अशा पद्धतीची चटणी ही तयार करून घेऊया. अगदी छान अशी दाटसर चटणी तयार करून घ्या. पातळ चटणी करून घेऊ नका. सैल ज्यावेळेस आपण सँडविच बनवतो ते मग नरम पडतं, म्हणून कधी अगदी अशा पद्धतीने दाटसर आपण जी काय पुदिनाची चटणी आणि लाल चटणी आपण बनवून घेतो ती कधीही अगदी छान अशी घट्टसर अशी तयार करून घ्या. म्हणजे कमी प्रमाणात पाणी वापरून अशी चटणी आपण बनवून घ्यायची. अगदी परफेक्ट अशी आपली ग्रीन चटणी ही देखील फ्रीजमध्ये आपण बरेच दिवसपर्यंत याला स्टोअर करून घेऊ शकतो. आता लाल चटणी, ग्रीन चटणी तयार झाली आणि त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया. 1 वाटी घेतली, त्यामध्ये लगेच 1 चमचा भाजून घेतलेले जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, आवडीनुसार कमी जास्ती लाल तिखट आपण वापरून घेऊ शकतो, कितपत तिखट हवे त्यानुसार. अगदी थोडंसं याच्यामध्ये आपण सेंधा मीठ घालतोय त्याच्यामुळे खूप छान अशी चव येईल. काळी मिरी पावडर, अगदी थोडंसं याच्यामध्ये मी आता चाट मसाला घातला आहे आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. जर तुम्ही अशा पद्धतीचा मसाला तयार करून ठेवला तर कुठलाही मसाला आपल्याला न घालता फक्त भाज्या, लाल मिरचीची आपण चटणी आणि ग्रीन मिरचीची चटणी, अगदी छान असं आपलं सँडविच हे तयार होते. लगेच सँडविचसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ. बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेलं गाजर, कोबी, आपण इथं आवडीनुसार भाज्यांचा वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर बारीक किसून घेतलेलं आता याच्यामध्ये चीज आपण घातलं आहे. चीजचा प्रकार देखील आपल्याला जो आवडत असेल तो घातला तरी काही हरकत नाही. आणि जो आपण मसाला बनवून घेतला आहे तो आपल्या अंदाजानुसार आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार आपण ह्या भाजींमध्ये हा मसाला टाकून घ्यायचा. आता आपण इथं कुठलाही प्रकारचा सॉस न वापरता अगदी छान ही चटणी वापरणार आहोत. ही चटणी आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार वापरा. जर आपल्याकडे म्हणजे आपली चटणी ही तिखट नसेल तर जास्ती वापरली तरी काही हरकत नाही. अगदी छान मी त्याला मिक्स करून घेतले आणि त्यानंतर रेग्युलर आपले ब्रेड घेतले. मैद्याचे ब्रेड मी इथं वापरते, इथं गव्हाचेही ब्रेड वापरले तरी काही हरकत नाही.
लई ब्रेडला आपण अगदी भरपूर असं बटर लावून घेणार आहोत, जेणेकरून आपण ज्या चटण्या लावणार आहोत तो आतपर्यंत त्याचं ते पाणी जाऊ नये आणि आपले ब्रेड मऊ पडू नये म्हणून अगदी भरपूर व्यवस्थित आपण त्यांना बटर हे लावून घ्यायचं. लगेच एका ब्रेडला आपण जी काही लाल चटणी आपण लाल मिरच्यांची बनवली ती आपण याला लावून घेणार आहोत. आज मी अजिबात सॉस न वापरता आपण चटणींचा वापर करून अगदी छान असं चटपटीत सँडविच बनवतो आहे. नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीचं सँडविच हे ट्राय करून बघा, सर्वजण अगदी आवडून खातील. नाही दुसऱ्या ब्रेडला आपण ग्रीन चटणी ही लावून घेतली. तर आपले दोघे ब्रेडला आपण चटण्या ह्या लावून घेतल्या, एकाला लाल चटणी आणि एकाला हिरवी चटणी आपण लावून घेतली. जो काय आपण मसाला बनवला आहे तो आता एका ब्रेडला आपण लावून घेऊया. एका ब्रेडवरती आपल्याला हवा कमी जास्त आपण मसाला हा भरून घ्यायचा. जर आपल्याला जास्त आवडत असेल जास्तही भरला तरी काही हरकत नाही. बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला कांदा, इथं आपण शिमला मिरची आवडीनुसार आपण इथं भाज्या ह्या घालून घेऊ शकतो. आणि थोडंसं मी याच्यावरती जो आपण मसाला बनवला आहे तो थोडा टाकला आहे. आणि जे काही आपल्याकडे स्लाईसमध्ये चीज असतं ते आपण यामध्ये आता एक हे घालतो आहे. पूर्णपणे हे ऑप्शनल आहे. चीज आपल्याला कोणतं हवं आहे म्हणजे घालायचं असेल, जर आपल्याला कमी चीज आवडत असेल तर कमीही घातलं तरी काही हरकत नाही आणि घातलं तरी काही हरकत, आवडीनुसार आपण याच्यात थोडाफार बदल हा करून घेऊ शकतो. तर चीज असं घालून आता आपण याचे 2 मी बनवून घेते. तर 2 आपण बनवून घेतले. लगेच याला ग्रिल करून घेणार. जर आपल्याकडे ग्रिल मशीन नसेल तर आपण डायरेक्ट तव्यावरती याला 2-2 मिनटं दोघी साईडने गॅसवरती भाजून घेतलं तरी काही हरकत नाही. तर आता मी इलेक्ट्रिक ग्रीन मशीन वापरते. बरेच जणांकडे वरचं पण असतं, तसंही वापरून घेतलं तरी काही हरकत नाही. याला मी 2 मिनटं आता छान असं मशीनवरती ग्रिल हे करून घेते. तर अगदी सहज ते 2 मिनटाच्या आत मशीनवरती हे ग्रिल होतं. आणि आपला कमीत कमी गॅसवरती करायचं असेल तर 3-1 मिनटं अगदी सहज ते जातं. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान क्रिस्पी असं आपलं चटपटीत सँडविच हे तयार झालं आहे. नक्की तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा, सर्वजण अगदी आवडून खातील. असं ती परफेक्ट असं आपलं हेल्दी ग्रिल सँडविच हे तयार झालं आहे. एका प्लेटवरती मी काढून घेते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर लगेच मी तुम्हाला याचं कट करून दाखवते. अगदी परफेक्ट आपण पिझ्झा कटरने कट करून घेतले, सुरीनेही कट करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अगदी छान असं आपलं परफेक्ट हेल्दी ग्रीन सँडविच हे तयार झाले. आणि जे काही आपण चटणी बनवली त्याच्यासोबत अप्रतिम असं हे सँडविचला आवडतं. अगदी परफेक्ट असं आपलं सँडविच तयार आहे.